हाच लोका संकट समयीत हरि करी हरिपाठ परिपाठ हाच लोका तयास गावी हरिपाठ. संकट आलं म्हणजे देवाचं नाव घ्यायचं. हा परिपाठ बनलाय म्हणून त्याला जो पाठ दाखवतो. तळमुळीचा परमार्थ काही निराळ आहे महाराज. विनायक नवमी साखरे नाम विष्णू एकांकण सानिध्यात जीवा मुक्ता भवन्ति साखरे विख्यातम ज्ञानदान परायणम विनायकं वन्दे भववन्दयुक्ते. हा माझा सत्कार नसून मी केला नसून कारण सगळ्यांच्या व्याख्यानामध्ये मी माझं थोडा मी माझं थोडा मी माझं थोडा म्हणता म्हणता काळ किटून गेले. हे काही थोडाला तयार असं का माझी प्राप्ती तुला वाटतं का? वाटतं कधी नाही वाटत. संकट पडलं म्हणजे वाटतं वाटत नाही. हे काय साच आहे का? परिपाठ हाच लोका संकट समयीत हरि करी हरिपाठ परिपाठ हाच लोका तयास गावी हरिपाठ. संकट आलं म्हणजे देवाचं नाव घ्यायचं. हा परिपाठ बनलाय म्हणून त्याला जो पाठ दाखवतो. तळमुळीचा परमार्थ काही निराळ आहे महाराज. तळमळ ही काही और चीज आहे. परमार्थ जवळ असताना का भेटत नाही. तळमळ नाहीये त्याच्याकरता मी आलो नाही. बाबांनो ईश्वर सर्वांच्या भूतामध्ये असला तरी पण अभियुक्त होण्याकरता एकच आवश्यकता आहे. मन हे रामरूप झाले. मनाला मनमना भाव होत असतो त्या मनाला रामरूप करा. आता महाराज गोड बनून सांगितलं मग मन तद्रूप होणार कसं? चंचलांचे विरुद्ध स्वभावाचे कसं होणार? एक भगवत आपण सर्पण करू नका समर्पण करा रे बाबा. ते मन यज्ञ कर्म करोमी तत्करून संभोधवार मला झाले अजानवार. अरे मन म्हणून राहणं शक्य नाही. मनाचा नाश करा मनाचा नाश करा सांगून सांगून ओढून घ्यायचे होत कुठे ते मन मनाचा नाश करणार कसा? त्याच्या एकच उपाय दादांनी लिहिलंय विचार सगळ्या गोड लिहिलेलं आहे की ज्ञानी खरा जो पक्का ज्ञानी असतो तो मनाच्या भांगडीत पडत नाही. मन तमगुणात जावो रजगुणात जावो सत्वगुणात तो मातीत जाऊ नाही. ते मुळात हो नाही समजलं हा त्या मनाचा नाश आहे. अहंकार सोडा. अहंकार सोडा काय कसं सुटायचा? चिंतन करायचं तर असं चिंतन करा. आजादवादाचं चिंतन करा म्हणजे कसं तरी तुम्हाला युवकात येऊन काहीतरी समाधान. अहंकार मन चित्त बुद्धी आता मला बोटलं हे बुद्धे जाऊ नको तिकडं. का जाणार आहे? काय करताय पहिला? अहंकारम धियम ब्रूते मला सुप्त प्रबोध भरून जाणार. अगं नको जाऊ. काय होईल? उठते परमानंदे नत्वम नाहम नवई जगत नाही आहे जगत. जाऊ विवत आहे व्यवहार आहे. सोडून जा चार गोष्ट थोडा जा नको. आजादवाद झेपला नाही पण बाबा आजादवाद भेट पटाला काय ऐकायला जीव जसं ऐकतो मोठा ऐकतो पट्ट झेपत नाही रंगत नाही त्याच्यामध्ये. काय महाराज आमचे रंगनाथ महाराज असे गोड सांगायचे. अरे कळ आवडत कळतच नाही. काय असेल त्या कळलं तर पटतच नाही. पटलं तर झेपतच नाही. झेपला तर रंगतच नाही. कळलं का नाही पटला म्हणतो कळतो. कळलं पटत पटत झेपत झेपला रंगतो. सगळं व्हायचंय व्हायचंय काय सगळं पुरुष होता तो. म्हणून ही श्रुती सर्वांना आज जाग येते. कोणती? ब्रह्मविद ब्रह्मय भवती. आता ब्रह्म झाल्यानंतर तू काय करणार? काय सांगणार विधी? हो विधी सोनचे जा मुनिर्लव्यामोहम भजती मुनीच्या अक्षतमाला. असा मोठा आनंद आहे महाराज. काय सांगावं? तुका म्हणे भावे जय अंगी तुका म्हणे अंगे भाई जय आपण वा रे अरे आहात रे. काय माती पोट झाले
आपला आपण आत्मा घेतला. उद्धरेदात्मनात्मानम नात्मानमवसा जगेत आत्मह्यात्मनबंधू अरे आपण बाजून घेतलं. हा महाराज गोठा बिसलेले महाराजांनीच करावं. महाराज कोणताही धक्का लावताना अपशब्द न वापरताना किती गोड भाषेमध्ये कीर्तन त्याने केलं. काय मर्यादा आहे? जेणेकरून मूठ सावी अंतरस्थिती 80 कीर्तन आहे. मर्यादा आहे संतांच्या घरची मर्जी आहे. संत कीर्तन संकीर्तन असे सगळे विद्वान लोक या ठिकाणी आले. त्यांच्या पुढे सोपा विषय करायचा सोपं काम नाही. महाराज अतिशय अवघड आहे. महाराजांनी अगदी सोप्या भाषेमध्ये गोड काय कोणताही मनामध्ये विकार न आणताना त्यांनी ते सांगितलं ते अगदी बरोबर आहे. आता त्यांचा अनुभव त्यांना आहे. अनुभव सांगायचाच असतो. अनुभव रूप व्हायचा असतो. अनुभव येईल अनुभवी दे. अनुभव येईल अनुभवी दे. चोरतले येईल आनंद काय आनंद सुरते कदाचित नाम प्रिया ब्रह्मैव हामित सिद्धम सिद्धानंद दक्षिण. काय तत्वव्याख्या काय केले? सद्रूप आवाज मानत्वात सद्रूप प्रकाश मानत्वात चिद्रूप पण विषयत्वात आनंदरूप पण अनुरूप आहे. तत्वभाग तुम्ही आम्ही सगळे हे करू. हे उपाधी ती उपाधी कल्पित आहे म्हणजे आकत आहे. पण ते महाराजांनी आपलं इथल्या मला आपलं गोड करून माया मानली आहे हे काही लक्षात येत नाही. खूप वाचतात. निष्प्रपंचम प्रपंचाचे. अरे माया मानली आहे रे. आम्हाला माया आहे सांगत टाकतो नाही. आता माझा मला सांगत आहे शास्त्रीवाणी जातो कशाला मला डॉक्टरने आपण घेऊन विलाय घेऊन जातो. गेलेच नाही जायचंच नाही बोंबलायचंच नाही जायचंच नाही. काय करायचं? तो अंगाने सत्र अनुरूप आहे. करायचं काय जाऊन काय करायचंय? शंका कशी आली? शंका नाही समाधान नाही काही. आपलं भगवान म्हणाले आता सांगणे पुस्तक दोन्ही नाही देवा तर तू मीच तू मोठा. अशी जी अवस्था आहे. आम्ही 5 अवस्था सांगितलं सांगते. 4थी अवस्था 5वी अवस्था. अरे अवस्था त्याला अवस्था तर कसली बोलते? अवस्था तीच आहे. तिथं ते काय महाराज अशा प्रकारची जी अवस्था आहे ती अनुभवाची आहे. अनुभव रूप व्हावा म्हणजे मग तुम्हाला ते ऐश्वर कळेल. आणि ते होण्याकरता पंडित लोकांनी आम्हाला आशीर्वाद द्यावा. काशीच्या राजेश्वरांनी आम्हाला आशीर्वाद द्यावा एवढी त्यांच्या चरणी प्रार्थना करून त्याने मोठा परिश्रम करून काही वस्तू काही निमित्त त्याला काय विनंती केली तत्कर हो म्हणले. मला लाखो रुपये देणारे राजेशास्त्रींना लाखो रुपये देणारे आज लोक आहेत. माझ्या लेखत झालेले इथं बमन आहे मला माहित आहे. पण त्यांना नाही मला नको हा खरा पुरुषार्थ आहे. संन्यास घेतला काय घ्या संन्यास कारण नाही असा विचार आहे. काय प्रपंच खातो का तुला? तात्पर्य मला काय सांगायचंय की आपला अमूल्य वेळ खर्च करून कधी न येणारे हा मूर्ती करोडो रुपयांच्या पायावर न घेणारे असे काशीचे पंडित ज्ञानी संपन्न अनुभवी ते आज आले. इतका आनंद झाला मला आणि आमच्या किशन महाराजांना की तुमच्यावर जीव घेऊन टाकावं. अरे काय शांती. तुम्ही टाकून दिलं का? तुमचं या टाकून दिलं घेतलं का? मुलीच घेतलं नाही. ही जी वृत्ती आहे पाण्यात असून काय म्हणतात पद्मपत्र. हा पत्र पार असतो ते खाली बसतो. किंवा ऐसे असावे संसारी प्रार्थनाची दूरी. प्रार्थन हे कार्य प्रारब्ध आहे. प्रतिबंध द्या सोडून वसं प्रतिबंध नाही समजणं हाच खरा प्रतिबंध आहे. प्रतिबंध नाही असं समजणं हाच प्रतिबंधाचा नाश आहे. कुठला प्रतिबंध कुठला आणला प्रतिबंधन काय भानगडे सोडून द्या. दादाने मला आता इतकं शेअरिंग झालंय की अरे आजाद प्रत्यक्ष खरं समाधान नाही रे. तुम्हाला पटत नाही. जगत दिसते म्हणून तुम्हाला मागे दिवस सांगितला. जगत दिसतं तर काय सांगायचं काय होतं? रज्जू आपल्या महिन्यामध्ये आहे तर सर्व महिन्यामध्ये आहे.
काही घ्यायचे नाही. तर आपण आपल्या स्वयंपाकानेच राहा, आपल्याला खाताच राहा, आपल्याला आनंदात मस्तीत आहातच तुम्ही रे. पण काय करावं, काय ही माया अशी काय विलक्षण आहे, पण जी मानली आहे लक्षात येत नाही हो. संगती आणि आहे म्हणतो आणि परमात्मा नित्यसिद्ध प्राप्त नित्यसिद्ध पुत्र आवाज काय शंकरानंदांनी फार गोड आहे असे स्पष्ट लिहिली शंकरानंदांनी. असं असतं ना, जे नाही त्याला होय म्हणता, होय त्याला नाही म्हणता. अरे हा काय लिहिण्याचा बाजार आहे आणि हा बोल ह्या नरदेहातच होणार आहे. मग भाग्यानं आपण ह्या संतांच्या नंतर जन्माला आलो, दादांच्या नंतर जन्माला आलो. कुणी संस्कृत होत, आता ते मराठ्यांनी आणलं आमच्या माऊलीनं आणि सगळ्या सुखा घरोघरी ब्रह्मज्ञान प्राप्त करून दिलं महाराज. माऊली 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 काय माऊली, एखाद्या वेळेस असं बरोबर मी नाचतो, माऊली माऊली करून रडतो, माझी माऊली माझी माऊली माझी माऊली धन्य आहे, माऊली धन्य आहे. त्यात आपण येऊन आम्हाला धन्यता दिली, त्यात दुधात साखर पडली आणि मोठा आनंद वाटला. असं ज्या आणि आपल्याला येऊ पण आमचे महाराज संकल्प त्यांचा असा आहे की स्वतः खर्च करून 500 लोक 500 तुझा 5,000 लोक घेऊन ती आणखी याला हे करणार आहे. काशीला येणार 500 घेऊन आणवाचे 500 घेऊन 5,000 माणसं खर्चाला येणार आहेत महाराज. एक माणसाला 1,000 रुपये खर्च होतो, 50,000 लाख रुपये खर्च करणार ते. आणि ते शेतकरी वगैरे गरीब वर्ग शिकलेलाच कोणी नाही, तेवढा तेवढे करणार नाही कोणी नाही. भोगळे भारी आधी शेतकरी वर्ग महाराज स्वतःच्या खर्चानं महाराजांच्या बरोबर सोहळा घेऊन नाचत 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 आणि जाणार. ज्ञानोबा कसं दादा म्हणले होते दक्षिणामूर्तीना की मी सोहळा घेऊन येतो, तसं आळंदी सांगतो. त्याने आणली पण ती त्यांचं त्या देवावसान झालं होतं. पण मी महाराजांकडे महाराज अशी अशी परिस्थिती आहे, आपण जाऊ म्हणले कार्यकर आम्ही काय मार्ग गेला त्याला कळत नाही, कळत नाही, कळतंय जरा सर्व तो करतोय चाललोय. आम्ही आमच्या आनंदामध्ये मस्त आहोत. आम्ही फक्त एवढीच इच्छा करतो महाराजांच्या जे एवढी इच्छा आपल्या विद्वानांची एवढी इच्छा आम्हाला फक्त आशीर्वाद असावा एवढी इच्छा आहे. ती इच्छा माझी आपण पूर्ण करणार खात्री आहे. आणि आता पुढे पुंडलिका वरदे